नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहोत बटाटा रस्सा भाजी। तर बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे। एक वेळेस रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा। चला तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला जितकी भाजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर बटाट्याच्या वरचे पूर्ण साल काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे। तर इथे मी बटाट्याचे साल काढून घेतलेत आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत। चला तर फोडणीची तयारी करूयात। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल छान असे गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची। तेल गरम झाले तरच घाला, तेल गरम व्हायच्या अगोदर घालू नका, कारण गरम व्हायच्या अगोदर जर मोहरी आणि जिरे घातले तर ते छान असे तेलामध्ये तडतडत नाहीत आणि नंतर आपल्या भाजीला जशी चव यायला पाहिजे तशी येत नाही। तर इथे मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे। छान असे झाले मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये मी थोडासा लसूण आणि खोबऱ्याचा कूट घातलेला आहे। हा कूट छान असा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा। बघू शकता तुम्ही। आता ह्या स्टेपला ह्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे। हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्यामध्ये आपण बटाट्याचे जे काप करून घेतले होते ते घालायचे। परत ह्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बटाटे जितके तेलामध्ये परतवून घ्याल तितके छान भाजी लागते। शक्यतो जास्त वेळ तेलामध्ये शिजू द्यायचे, नंतर पाणी घालायचे। आता ह्यामध्ये थोडेसे मीठ घातलेले आहे चवीनुसार आणि ह्याला मिक्स करायचे आणि झाकून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यायचे। परत एकदा सांगते, तेलामध्येच परतवून घ्यायचे, पाणी टाकायचे नाहीये। चला तर 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत। आता ह्याला मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता बटाटे जास्तही शिजलेले नाहीयेत। तर आता ह्या स्टेपला मी ह्यामध्ये मसाले घालत आहे। तुम्हाला जे मसाले पाहिजे ते तुम्ही घालू शकता। शक्यतो मी या भाजीला जास्त मसाले नाही वापरत। तर ह्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे आणि थोडासा गरम मसाला घालणार आहे। तुम्हाला जसे मसाले आवडतात तसे तुम्ही घालू शकता। आता ह्याला मिक्स करून घ्यायचे। छान असे तेल सुटेपर्यंत ह्याला मिक्स करायचे। आता याला मिक्स करून झाले की ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचे। मी 1 ग्लास घालत आहे कारण मला भाजी थोडीशीच करायची आहे। तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही करू शकता। तर पाणी घालून मिक्स केलेले आहे। आता इथे मी कूट घालत आहे। तर हा कूट आहे शेंगदाणा, तीळ, खोबरे आणि डाळवं ह्याचा कूट आहे। हा छान असे भाजून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। तर हात घालत आहे मी। तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही थोडा जास्त घालू शकता आणि थोडी पातळ पाहिजे असेल तर कमी घाला। तर कूट घालून झालेला आहे। तर भाजी छान अशी 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची आता। तर 2-3 मिनिटे झालेले आहेत भाजी शिजून। बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे आपल्या भाजीला। ज्यांना नाही आवडत तेही नक्कीच खातील। तर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।